आपण ही दृश्य पाहतोय विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत। आज भाजप गटनेता निवडणार आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। विधिमंडळात ते पोहोचलेले आहेत। पंकजा मुंडे त्याचबरोबर भाजपचे इतर नवनिर्वाचित आमदार सुद्धा आता तिथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। सकाळी 11 वाजता विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक पार पडेल। गटनेता निवडला जाईल आणि त्यानंतर या संदर्भातली माहिती दिल्लीमध्ये दिल्यानंतर पत्रकारांशी सुद्धा संवाद साधून या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि त्यानंतर महायुतीचे तिन्ही पक्ष राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती मिळते। ही दृश्य आपण पाहतोय झी24 तासवर। सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आता वेग आलेला आहे। राज्यामध्ये राजकीय घडामोडी वाढलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे इतर आमदार सुद्धा विधान भवनामध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर किसन कथोरे असतील, भाजपचे इतर नवनिर्वाचित आमदार असतील ते पोहोचलेले आहेत। अनेकांना फेटे सुद्धा बांधले जात आहेत। थोड्याच वेळात 11 वाजता भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाईल। त्याची औपचारिक घोषणा होणार आहे। प्रसार माध्यमांशी सुद्धा या दरम्यान संवाद साधला जाणार आहे आणि त्यानंतर महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। दरम्यान केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि त्याचबरोबर निर्मला सीतारामन या सुद्धा आता विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, आता सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीस विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। केंद्रीय निरीक्षक सुद्धा आता विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। नेमकं कोण कोण पोहोचले, काय अधिकचे अपडेट्स? गुजरातचे माजी मुख्यमंत्री असणारे आणि निरीक्षक असणारे विजय रुपाणी हे आता ताज प्रेसिडेंट मधून बाहेर पडले। त्यांच्यासोबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सुद्धा होत्या आणि हे दोन महत्त्वाचे भाजपचे नेते केंद्रातून आलेले आहेत। महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका या दोघांची देखील असणार आहे, कारण विधिमंडळ पक्षाचा भाजपचा नेता यांच्या दोघांच्या उपस्थितीत निवडला जाणार आहे। त्याच्यामुळे एक प्रकारची भाजपमधली पक्षशिस्त आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या व्यवस्थित पद्धतीने चालल्या आहेत की नाही हे ते दोघं तपासतील। यासोबतच सर्वात महत्त्वाची भूमिका या दोघांची राहणार आहे विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीमध्ये। त्याच्यामुळे विधान भवनाकडे आता हे दोघेही रवाना झालेले आहेत। यापूर्वीच आपण बघितलं की सागर बंगल्यावरून देवेंद्र फडणवीस हे निघालेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे हे यापूर्वीच विधान भवनात पोहोचलेले आहेत। भाजपचे निवडून आलेले आमदार हे सुद्धा विधान भवनात दाखल झालेले आहेत। त्यामुळे कोर कमिटीच्या बैठकीनंतर तातडीने विधिमंडळ पक्षाची नेता निवडीची बैठक होईल। विधिमंडळ पक्षाचा नेता भाजपकडून जाहीर केला जाईल आणि अर्थातच राजकीय घडामोडींना वेग येत महायुतीचे तिन्ही महत्त्वाचे नेते अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावरती राज्यपालांची भेट घेतील आणि त्यांना पत्र देखील सुपूर्द करतील। यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या जे आमदार निवडून आलेले त्यांच्या सह्या कागदपत्रांवरती झालेल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांच्याकडून कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे। भाजपची अधिकृत प्रक्रिया ही आज पार पडते आहे। त्याच्यामुळे सर्व आमदारांच्या सह्या नेता निवडीच्या पत्रावरती घेतल्या जातील आणि ही पत्र राजभवनावरती राज्यपालांकडे सुपूर्द केली जातील आणि त्यानंतर शपथविधीच्या कार्यक्रमाची देखील घोषणा केली जाईल आणि राज्यपालांकडून सत्ता स्थापनेची परवानगी मागितली जाईल। त्याच्यामुळे 5 तारखेला शपथविधीचा कार्यक्रम होणार, त्याची जोरदार तयारी, एक वेगळी रणनीती आज भाजपकडून आखली जाताना आपल्याला बघायला मिळते आहे। त्याच्यामुळे मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण असलेलं बघायला मिळते। अगदी आपण विधान भवनात बघितलं तर काही वेळापूर्वी आपण बघत होतो की निवडून आलेले आमदार हे फेटे बांधून विधान भवनात जात होते। त्यामुळे एक प्रकारचं उत्साही वातावरण आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार मुख्यमंत्री म्हणूनही आणि विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणूनही अशा विश्वास भाजप कार्यकर्त्यांकडून, स्वतः भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून, नेत्यांकडून व्यक्त केला जातो। त्याच्यामुळे आता अगदी मनश्री, आम्ही आपल्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत।